आपल्याला दिसला आज एवढा मोठा ट्रॅक्टर की त्याच्या पुढे आपले ट्रॅक्टर तर खेळणेच वाटत होते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. आजची सुरुवात आपली बघा रानापासून आहे. आता तुम्ही म्हणता रानात काय करतोय, तर रानात आलतो आपण सकाळ सकाळ गवत गोळा करायसाठी. आणि तुम्ही बघू शकता ह्यो आपला कांदा आहे. कांदा जरी पेरलेला असला तरी कांदा चांगला आलाय. तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट करून नक्की सांगा. आपण गवत घेऊन घरी येऊस्तोवर ते सगळे फिरायला चाललेले. म्हणलं आता जावा तुम्हीच, मला तर काही घेऊन जात नाही, एकटं एकटंच फिरा आता. मग काय त्यांना वाट लावलं आणि म्हणलं बोललो तुम्हारे जेल से फरार, आपण पण चाललोय फिरायला. फिरायला तर चाललेलो पण गावात येऊन थांबलो. ओंकार भाऊला भेटलं 50 मध्ये अनलिमिटेड. म्हणलं घ्या आता मारून काय. ये सब क्या देखना पड़ रहा है। अच्छा है मैं अंधा हूँ। मग काय अनलिमिटेडचा विषय साईडला मांडून आपण डायरेक्ट चाललोय चौफुल्याला. विशेष म्हणजे आपल्या गाडीचे पार्ट थोडेसे बदलायचे होते म्हणून आपण चाललेलो. मित्रांनो, आजच्या तारखेला कोण कोण चौफुल्या होतं कमेंट करून सांगा बरं का. मग काय डायरेक्ट आलो आपण हिरोच्या शोरूमला. पुढं शोरूम आणि मागं सर्व्हिस सेंटर आहे. म्हणजे बघा कसं काय नियोजन केले त्यांनी. गाडी त्यांच्या हवाली दिली ना, आपल्याला डायरेक्ट दिसलंय बघा हे काय मॉन्स्टर ट्रॅक्टरच आहे का नाही दुसरा. तर तुम्ही बघितलाय कधी एवढा मोठा ट्रॅक्टर सांगा बरं का. तर वर तुम्हाला आपल्या गाडीचे फुटलेले पार्ट दाखवतो. ही एक साईड पॅनल आपल्याला बदलायचा आहे. अजून तुम्हाला दाखवतो एक टूल बॉक्स आपल्याला बदलायचा आहे. अजून इंडिकेटर बदलायचा आहे. अजून हे पण हे चालून जाईल, काय अडचण नाही. अजून आपली खोपडे स्क्रॅच पडले ते पण आपले खोपडी पण बदलायची आहे. मग काय शोरूमवाल्यांना अशा आपल्या भाषेत सांगून आपण चाललोय सध्या फिरायला. म्हणलं आम्ही येतो फिरून, तर गाडी नीट करून ठेवा बा. मग काय चालता चालता आपली जर न्यूझीलंडवर पडली. मग काय तिथून डायरेक्ट इग्नोर मारून आपण डायरेक्ट महिंद्राकडे गेलो. मित्रांनो, तुम्हाला कोणता ट्रॅक्टर आवडतो एकदा कमेंट करून सांगा बरं का आपल्याला. आपल्याकडे तर काय फिरायला गाडी नव्हती म्हणून आपण अख्ख्या चौफुल्या पाय पायच फिरत होतो. तसं तर आपण चाललेलो मोबाईल विकायसाठी. बनलं एखाद्या दुकानात घेत असली तर डायरेक्ट देऊन टाकू. आपण जिथं चौकशी केली तिथं नाही घेतलं. मग काय आपण कवर बघत बसलो. आपल्याला तर काय कवर नाही पडली. मग काय आपण शोरूमला येऊन बसलो. यांच्या स्टाफने बघा आपण अख्खं फिरून आलतो वर गाडी नीट नाही केली ना. आपण इकडं आल्यावर गाडी खोलली म्हणजे बघा. तर आपल्या गाडीचे सगळे पार्ट आलते. काय नवीन खोपडी ती आपली जुनी खोपडी तर काय आता कामाला नाही येणार. पण म्हणलं घरी सिटी 100ला नेऊन टाकावं ना तिला. बघू शकता आपले साईड पॅनल इंडिकेटर सगळं आलेलं आहे, काय अडचण नाही. आपल्याला तर ताण लागले म्हणून आपण पाणी प्यायला आलतो. तर आपल्याला ट्रॅक्टर दिसला भाऊ. म्हणलं काय खतरनाक दिसतोय राव येऊ. म्हणलं किती वेळा ह्याच्यापासून जावं पण परत इथे येऊच वाटतंय. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बघा बरं का. मी इथं आहे, माझ्या डोक्याच्या वरती टायर जातोय तिथून वरती परत किती ट्रॅक्टर आहे. म्हणजे किती मोठा ट्रॅक्टर आहे बघा तुम्हीच. मग काय आपल्याला पण काय कमी खाली का. आपण त्यांना विचारायला गेलो किती HP, तर ते म्हणले 4-5 GCB संगत वळत नाही एवढी हाय भाऊ. मग काय त्याचा अंदाज न लावता आपण डायरेक्ट स्प्लेंडरकडे जाऊन बसलो. म्हणलं आता त्याचा जर अंदाज काढायला गेला ना, आपलं डोक्याचं इंजिन काम नाही काय बसले. स्प्लेंडरचे तर सगळे पार्ट टाकून घेतलेले. मग काय आपण लगेच अनबॉक्सिंग करून घेतले. आपल्याला तेवढंच लागतं नाही का. मग काय म्हणलं गाडी ओंकार भाऊची म्हणलं त्याला पण थोडा मान दिला पाहिजे. त्याला म्हणलं एवढा स्टिकर तरी काढा आता. म्हणजे मित्रांनो, आपल्या गाडीचं 15 मिनिटाचं काम होतं आणि त्याला इथं 2 तास लागलं. म्हणजे इथं किती गर्दी असते तुम्ही अंदाज घेऊ शकताय. आता तुम्ही म्हणता पार्ट काय गावात भेटत नव्हते का. तर गावात पार्ट भेटत होते पण ओरिजिनल म्हणले इकडंच यायला लागते. मग काय तिथून फायनली उरकून घेतलं आपण सगळं. आता म्हणलं चला बा पटकेस. ह्या टूल बॉक्सचा विषय असा आहे की याचं लॉक घरी राहिलेलं म्हणून आपल्याला याला घरी नेऊन बसवायला लागणार आहे. मग काय बजेटनुसार वडापाव खाऊन आपण डायरेक्ट आलो गाडीचे चॉकअप बँड काढायसाठी. बघू शकताय मित्रांनो आपला चॉकअप किती बँड झालेला आहे. तो चॉकअप काढल्यानंतर आपल्याला गाडी युनिकॉर्न गतच वाटायला लागली. त्या गाडीची चॉकअप बँड काढायची पद्धत बघून तर म्हणलं भाऊ खतरनाकच होता. मग काय आपल्या गाडी सगळं टोटल काम झालं. म्हणलं आता चला घरी. मग काय ओमकार भाऊला म्हणलं आता डायरेक्ट घरी चला. तर तो डायरेक्ट पार्कावर येऊन थांबला. म्हणलं अजून गाडीच्या टाकीला कव्हर टाकायचंय. मग काय कव्हर टाकायला लावून आपण डायरेक्ट गेलो रेडियम बघायसाठी. आपल्याला खोपडीवर रेडियम टाकायचंय आपल्या गाडीच्या. आता तुम्ही म्हणता हीच रेडियम का टाकलं, तर आपल्याला हे रेडियम पहिल्यापासूनच लय आवडत होतं. आपण गाडी नवीन घेतलेली तेव्हा पहिल्यांदाच हे रेडियम टाकलेलं. त्या रेडियमचा विषय काय असा झाला की त्या रेडियमला स्क्रॅच पडल्यामुळे आपण तो काढून डायरेक्ट त्रिशूल टाकून दिला होता. म्हणलं आता खोपडे बदलली तर परत ही टाकायचा. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय बाय.